शेगाव शहरातील सिग्नल यंत्रणा कोलमडल्याचं धक्कादायक चित्र समोर आलेलं आहे। अपूर्ण कामे आणि दुर्लक्षामुळे वाहतूक नियंत्रणाचा उद्देश फसला असं बोललं जात आहे। वर्षभरापूर्वी उभे केलेले सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग व पांढरे पट्टे नगर परिषदेकडून मारल्याने कार्यान्वित झाले नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे। नगर परिषदेकडून राष्ट्रीय महामार्गाची परवानगी प्रलंबित असल्याचे कारण देत वेळकाढूपणा केल्याचा आरोप होत आहे। वर्ष उलटूनही सिग्नल पूर्ण क्षमतेने सुरू न झाल्याने ती केवळ शोभेची वस्तू ठरली का असा प्रश्न देखील निर्माण होतोय। राष्ट्रीय महामार्गाकडे नगर परिषदेने वारंवार परवानगी मागूनही राष्ट्रीय महामार्गाच्या पदाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। शेगावातील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, जगदंबा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसवण्यात आलेले सौर ऊर्जेवरील सिग्नल सुरुवातीला काही काळ कार्यरत होते, मात्र पांढरे पट्टे व झेब्रा क्रॉसिंगमुळे ते बंद पडले असा नागरिकांचा आरोप आहे। वाहतूक पोलिसांकडून प्रभावी अंमलबजावणी व जनजागृती न झाल्याने नियमभंग वाढला असून छत्रपती शिवाजी महाराज चौकासह मुख्य ठिकाणी वाहतुकीचा गोंधळ आणि अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। डिजिटल महाभूमीसाठी ज्ञानेश्वर ताकोते, शेगाव। सर्वप्रथम तर सिग्नल लागून आता जवळपास काही महिन्यातच 1 वर्ष पूर्ण होणार आहे। शेगाव ही संतांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये दररोज हजारो लाखो भाविक येत असतात, त्यामुळे ट्रॅफिकची खूप मोठी अडचण जाते। त्या अडचणसाठी जे सिग्नल लावण्यात आलेले आहे, सिग्नल लावत असताना नगर परिषदेकडून काही 1-2 वेळा ते ट्रायल बेसिसवर सुरू सुद्धा झाले, परंतु झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे ते सिग्नल अद्याप बंद आहेत। नगर परिषदेने राष्ट्रीय महामार्ग यांना पत्रव्यवहार अनेक वेळा केलेला आहे, परंतु अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी अजूनपर्यंत झेब्रा क्रॉसिंग मारलेली नाही। तसेच शेगावकरांच्या वतीने किंवा माझ्या वतीने भरपूर वेळेस राष्ट्रीय महामार्गांना रस्त्यासाठी म्हणा किंवा सिग्नलसाठी म्हणा अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा ते अधिकारी एवढे मुद्देवर आहेत की ते या बाबीकडे लक्ष देत नाहीत। मी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना एक विनंती करेल की संतांची भूमी आहे, अशा संतांच्या भूमीकडे आपण दुर्लक्षितपणा करू नये। लवकरात लवकर झेब्रा क्रॉसिंग इथं मारून देण्यात यावे, जेणेकरून लवकरात लवकर सिग्नल चालू होतील। जर झेब्रा क्रॉसिंग येत्या 15 दिवसामध्ये मारून देण्यात आली नाही व सिग्नल चालू झाले नाही तर शेगावकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करू आणि त्या आंदोलनाची पूर्ण जबाबदारी हे राष्ट्रीय महामार्गाची राहील। हे त्यांना विनंती समजा वजा आवाहन। जय गजानन। धन्यवाद।